आजपासून आपण काही विशिष्ट कन्सेप्टवरच या ठिकाणी तुम्हाला गायडन्स करणार आहे. कारण होतं काय की तुमची संकल्पना ही क्लिअर असणं फार आवश्यक आहे. एखाद्या संकल्पनेवर 10 प्रॉब्लेम तयार होतील, करेक्ट. त्यामुळं आजपासून एनएमएस मध्ये तर आपण प्रॅक्टिस घेत असताना सर्व कंटेंट घेतला, पीवायक्यू घेतले, परंतु आजपासून थोडंसं आपण डिफरंट चालत असताना जेवढ्या काही पॉसिबिलिटी असतील है ना, तर त्या पॉसिबिलिटीवर आपण विचार करून त्याचं एक छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये विभागणी करून प्रत्येक घटक बारकाईने समजून घेऊ. आता काटकोन त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या काढणे ही आपली आजची पहिली कन्सेप्ट असेल. या कन्सेप्ट मध्ये पहिला हा पॉइंट आपल्याला क्लिअर पाहिजे की जे लघुकोन त्रिकोण असतो, बरोबर, अर्थातच ॲक्यूट अँगल ट्रायंगल, तर यामध्ये जे परिवर्तुळ आहे हे त्रिकोणाच्या कुठं असतं, अंतर्भागात. कुठं असतं, अंतर्भागात, इंटेरियर साइड मध्ये असतं. जर विशालकोन त्रिकोण असेल, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल असेल, तर अशा वेळेस जे परिवर्तुळ आहे त्याचं केंद्र हे कुठं असतं, त्रिकोणाच्या बाह्य भागात असतं. परंतु केवळ एकच त्रिकोणाचा प्रकार आहे तो म्हणजे काटकोन त्रिकोण, की ज्यामध्ये परिवर्तुळाचा जो केंद्रबिंदू आहे हा केंद्रबिंदू कुठं असतो, कर्णाच्या मध्यभागावर. कुठं असतो, कर्णाच्या मध्यभागावर असतो. आणि त्यामुळं जेव्हाही तुम्ही काटकोन त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या काढणार, ओके, आता परिवर्तुळाची संकल्पना क्लिअर आहे तुमची की एखादं वर्तुळ त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना जर छेदत असेल तर त्या वर्तुळाला काय म्हणतो आपण, परिवर्तुळ म्हणतो. आता या परिवर्तुळाची त्रिज्या काढताना एक लक्षात घ्या, सपोज मी इथे एक फिगर ड्रॉ करतो. हा एक राईट अँगल ट्रायंगल काढला मी, एक्स वाय झेड. आता एक एक शब्द आपण क्लिअर करत चलो. परिवर्तुळ म्हणजे काय सांगितलं मी, एक असं वर्तुळ काढायचं आहे की जे त्रिकोणाच्या तिन्ही व्हर्टायसेस, तिन्ही शिरोबिंदूला काय करेल, टच करेल. दुसरी कन्सेप्ट मी तुमची क्लिअर काय केली की काटकोन त्रिकोणाचा परिवर्तुळ हा कुठं असतो, कर्णाच्या मध्य भागात. म्हणजे जसं की एक्स आणि झेड यामध्ये पॉइंट घेतो मी टी. कोणता पॉइंट घेतो मी, टी. तर टी हा एक्स झेड चा काय असला पाहिजे, मध्यबिंदू असला पाहिजे. आणि तो मध्यबिंदू आहे याचा अर्थ असा आहे की जितकं माप कोणाचं आहे, xt चा आहे, तितकंच माप हे कोणाचं असणार, tz चा असणार. आणि अर्थातच यांचं माप जे कर्ण आहे xz याच्या काय असणार, हाफ असणार. येते लक्षात. सो आपल्याला काटकोन त्रिकोणा संदर्भात सर्व पॉइंट क्लिअर आहे. यामध्ये xy हा हाईट आहे, yz हा बेस आहे आणि xz हे हायपोटेनस म्हणजे कर्ण आहे. आणि कर्णाचा मध्यबिंदू कोणता पॉइंट घेतला आपण, टी पॉइंट घेतला. आता मग प्रश्न असा आहे की काटकोन त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या काढायची, म्हणजेच ती त्रिज्या कर्णाच्या किती आहे, हाफ आहे. आणि म्हणून एक सूत्र जे इथे तयार होतं ते सूत्र आपण आवर्जून लक्षात ठेवायचं. तर ती आहे की वाटल्यास मी इथं काटकोन नाव लिहितो, काटकोन त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या जर आपण ती काढायची असेल तर जो कर्ण आहे त्या कर्णाला आपल्याला कितीने भागायचा आहे, 2 ने भागायचा आहे. क्लिअर. सो चला शॉर्ट मध्ये लिहित असताना आपण काय करू, रेडियसला r कन्सिडर करू, कर्णाला इंग्रजी मध्ये काय म्हणतो आपण, हायपोटेनस, आणि त्याला कितीने भागायचं, आपल्याला 2 ने भागायचं आहे. बरोबर. ही झाली आपली नेमकी कन्सेप्ट. एक्झाम्पल म्हणून जर समजा इथं 7 सेंटीमीटर हाईट आहे आणि 24 सेंटीमीटर ही काय आहे, बेस आहे, बरोबर. तर यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला काय करावं लागेल, काटकोन त्रिकोणाचा काय काढावं लागेल, कर्ण काढावं लागेल, हायपोटेनस काढावं लागेल. क्लिअर. आता
बऱ्याच जणांना हे क्लिअर असेल की 7 आणि 24 या काटकोन करणाऱ्या बाजू असतील तर अशा केस मध्ये जो हायपोटेनस आहे तो काय येतो 25 येतो. 7 24 25 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. इन केस तुम्हाला जर आठवलं नाही की 7 आणि 24 यांचा कर्ण कोणता आहे तर अशा वेळेस तुम्हाला सूत्र माहित आहे की काय करणार तुम्ही सांगा. सर्वात अगोदर सूत्र असणार कर्ण वर्ग मराठीमध्येच लिहू आपण. ठीक आहे. तर काय असेल कर्ण वर्ग बरोबर सूत्र काय आहे पाया वर्ग अधिक उंची वर्ग. मग आता तुम्हाला जे मी दिलेलं गणित आहे त्या गणिता संदर्भात जर बोलायचं असेल तर कर्ण कोण आहे xz त्याचा स्क्वेअर, पाया कोण आहे yz त्याचा स्क्वेअर प्लस उंची काय आहे xy त्याचा स्क्वेअर. yz किती दिली तुम्हाला बेस आहे 24 चा काय घेणार तुम्ही स्क्वेअर. xy किती आहे 7 चा स्क्वेअर. सांगा 24 चा स्क्वेअर किती आहे 576 आणि 7 चा किती आहे 49. दोघांची ऍडिशन करा किती येईल 625. ही xz स्क्वेअर ची किंमत आली. तुम्हाला काय काढायचं आहे xz. तर 625 चा तुम्हाला काय माहित पाहिजे स्क्वेअर रूट. इन केस आता 625 चा स्क्वेअर रूट 25 तुम्हाला माहित आहे पण काही जण असं असू शकतात की ज्यांना 625 चं काय माहित नाही स्क्वेअर रूट माहित नाही. मग अशा केस मध्ये स्क्वेअर रूट काढण्याची जी बेस्ट मेथड आहे तर ती मेथड कशी आहे पहा. सर्वात अगोदर तुम्ही अशा पद्धतीचं स्ट्रक्चर घ्यायचं. त्यानंतर 625 लिहिले आपण तर राईट हँड साइड कडून लेफ्ट हँड साइड कडे येताना संख्येचे 2 चे गट करायचे. क्लिअर. हे 2 गट करत असताना अलीकडचा अंक 1 राहायला चालतो पण पलीकडचा अंक सिंगल ठेवायचा का आपल्याला नाही. सो 25 चा एक गट आणि 6 चा एक गट. त्यानंतर वर्ग संख्या बघायच्या. मला सांगा 6 च्या जवळची वर्ग संख्या माहिती आहे सर्वांना क्लिअर. वर्ग संख्या म्हणजे स्क्वेअर नंबर्स. वर्ग संख्या आपल्या क्लिअर पाहिजे. 10 पर्यंतच्या वर्ग संख्या सांगा 1 4 9 16 25 ओके. तर हे जे वर्ग संख्या आहे ना तर या वर्ग संख्येच्या जवळची संख्या बघायची. आता 6 च्या जवळच्या वर्ग संख्या 4 आणि 9 आहे. आपल्याला मोठी संख्या लागते का नाही. जवळची संख्या काय आहे 4. मग 4 हा कोणाचा वर्ग आहे 2 चा. तर पहा 2 1 2 3 किती ठिकाणी 2 लिहायचंय तुम्हाला 3 ठिकाणी. आणि 2 चा स्क्वेअर किती आहे 4. ओके ओके. तर 2 चा स्क्वेअर आहे 4. लेफ्ट हँड साइडला ऍडिशन करायची. 2 आणि 2 किती झाले 4. इथे एक जागा सोडून देऊ आपण स्पेशल अंडरलाईन करायची पहा कारण आपल्याला पुढचा जो फॅक्टर आहे किंवा पुढची जी संख्या आहे दशक ठिकाणची ते शोधण्यासाठी इथे एक स्पेस सोडायचा. 6 मधून 4 मायनस करा किती राहतील 2. आता हे जे 25 ची आपण जोडी केलेली आहे तर भागाकारामध्ये तुम्ही एका वेळेस एक अंक खाली घेता. इथे ती चूक करायची का नाही. इथे नियम कसा आहे वर्गमूळ काढताना 25 चा गट केला तर खाली घेताना काय करायचं तुम्हाला 25च घ्यायचे. सो 25 पूर्ण आपण कॅरी करू. आता जसे इथे एक रेष मारली होती तशी इथे एक रेष मार. चालतं बरोबर आहे का. आता 4 चा आणि 22 चा विचार करायचा. हे जे अंडरलाईन केलेलं आहे त्याचा विचार करायचा का नाही. 4 चा पाडा 22 पर्यंत 24. मग काय करायचं साइडला तुम्ही काय करायचं 4 च्या समोर 5 लिहायचं आणि 5 ने गुणाकार करा. 5 25 4 25 आणि 2 22. म्हणजे 4 च्या समोर जर आपण 5 प्लेस करून 5 ने गुणलं तर बरोबर किती येईल 225. मग अशी आपण 2 हा अंक किती वेळेस लिहिला होता 3 वेळेस म्हणजे 3 ठिकाणी लिहिला होता. तसंच आता या वेळेस कोणता अंक लिहिणार 5 हा अंक 3 ठिकाणी लिहिणार बरोबर. आणि 45 5 225. लेफ्ट साइडला ऍडिशन राइट साइडला सबट्रॅक्शन. वजाबाकी 0. इथं आले 50
हे 50 जे आहे याचा काही उपयोग आहे का आपल्याला? नाही. फक्त हे उत्तर बरोबर आहे का नाही हे तपासण्यासाठी काय करायचं, या 50 च्या अर्धी संख्या इथं पाहिजे. मग 50 चे हाफ किती आहे? 25. मग आलेलं वर्गमूळ 25 आहे का 50 आहे? 25. हे फक्त कशासाठी आहे? पळतळा घेण्यासाठी. येतं लक्षात? तर वर्गमूळ आलं 25 आणि म्हणून x z ची किंमत किती आली? 25. ठीक. आतापर्यंत आपण काय केलं, तुमचं एक एक कन्सेप्ट क्लिअर केली. पहिली कन्सेप्ट क्लिअर केली की काटकोन त्रिकोणाची जी परिवर्तुळाची त्रिज्या आहे ती कर्णावर असते, ती कर्णाच्या बरोबर मधोमध असते. दुसरी कन्सेप्ट क्लिअर केली पायथागोरसचा नियम कसा वापरायचा. तिसरी कन्सेप्ट वर्गमूळ कसं काढायचं. चौथी कन्सेप्ट वर्ग संख्या काय असतात. शेवटची कन्सेप्ट आपण पाहू की आता त्रिज्या आपल्याकडे आलेली आहे. त्रिज्या असलेली आता त्रिज्या आपण काढलीच, त्यात तर काही विषय नाही. ठीक आहे. मग आता प्रश्न कशाचा आहे फक्त की आता आपल्याला काय करायचं आहे. सॉरी, आपण कर्ण काढला. एक्झॅक्ट काय आहे आपल्या सध्या कर्ण आहे. परिवर्तुळाच्या त्रिज्येचं सूत्र काय सांगा. त्रिज्या बरोबर काय सांगितलं तुम्हाला सूत्र, कर्ण भागिले 2. कर्ण कोणी दिलं? एक्स झेड. त्याला कितीला भागायचं आहे? 2 न. मग 25 ला तुम्ही 2 ने डिवाइड करा. आन्सर जे आहे ते किती असेल? 12.5. आणि म्हणून अशा केस मध्ये जे आपण एक्झाम्पल म्हणून गणित घेतलं होतं तर त्यामध्ये उत्तर किती आलं? 12.5. पण जेव्हा तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये प्रॅक्टिस करणार, येते लक्षात. आता समजा एक एक्स्ट्रा उदाहरण घेतो की पहा सोडवायचं कसं आहे तुम्हाला. सपोज मी इथं एक काटकोन त्रिकोण घेतला ABC आणि तुम्हाला सांगितलं की काटकोन करणाऱ्या ज्या बाजू आहे, पहिली बाजू आहे 15 सेंटीमीटर आणि दुसरी बाजू आहे 20 सेंटीमीटर. तर तुमचं आन्सर 30 सेकंदात कसं निघू शकतं. आणि तर तुम्हाला विचारलं की परिवर्तुळाची त्रिज्या किती असं विचारलं आहे. सिंपली आन्सर कसं फाइंड करणार पहा. त्या स्टेपनं प्रॅक्टिस करा. पण सरळ सरळ इथं 15 आहे, इथं 20 आहे, याचा अर्थ कर्ण किती आहे? 25. आणि त्रिज्या काढायची असेल तर कर्णाला कितीने भागायचं? 2 ने. दॅट्स वाय या केस मध्ये सुद्धा आन्सर किती येईल? 12.5. इतकी प्रॅक्टिस तुमची ऍक्युरेट पाहिजे. येते लक्षात. जर तुम्हाला आणखीन एक घेऊ, काटकोन त्रिकोण घेतला CDE. यामध्ये सी जी बाजू आहे ही तुम्हाला दिली 9 सेंटीमीटर. त्यानंतर DE ही बाजू दिली 40 सेंटीमीटर. तर सरळ सरळ माहिती आहे की 9 आणि 40 असल्यावर कर्ण किती येतो? 41. त्रिज्या कर्णाच्या किती असणार? हाफ. आणि म्हणून आन्सर किती असणार? 20.5. म्हणजे अतिशय कमी वेळेमध्ये सुद्धा आन्सर फायनलाइज करता आलं पाहिजे. फक्त आन्सर कसं निघलं याची ट्रिक मात्र आपली क्लिअर पाहिजे. ओके.